तर पावभाजी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे आलू, शिमला मिरची, गाजर, गोबी, मटर आणि थोडं बीट आहे आणि हे बटर आहे। तर मी बटरचे असं आणलेलं आहे। तर मला जेवढं लागेल तेवढं मी बरोबर याच्यामध्ये टाकेल। तर कुकरमध्ये घेतलेलं आहे मी बटर आणि थोडं तेल टाकणार आहे। तर याच्यामध्ये बटर आणि मी तेल थोडं टाकलेलं आहे। तर तुम्हाला जसं पाहिजे आहे तसं तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। आणि इकडे आता हा कांदा इथे बीट आहे घेतलेलं थोडं आणि टोमॅटो आहे। तर मोठा कांदा घेतलेला आहे मी। तुम्ही तुमच्या भाजीच्या हिशोबाने जशी तुम्हाला कमी आहे जास्त आहे तुम्ही तशी क्वांटिटी कमी जास्त करू शकता। तर बटर मेल्ट झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मी टाकत आहे कांदा। तर आता कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता मी पावभाजीसाठी लागणारं साहित्य घेत आहे। तर मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। हे आहे चटणी। जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे नको आहे तर तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता। आता मी मीठ ॲड करत आहे आणि हे थोडी हळद घेत आहे। हे 1 चम्मच धना पावडर आहे। थोडी वरून असून टाकते आणि हा थोडा किचन किंग मसाला आहे माझ्याकडे। तर मी हा थोडा किचन किंग मसाला टाकत आहे। आणि बघा हे थोडं कांदा आपला थोडा शिजलेला आहे। तर आपण याच्यामध्ये आता लसूणाची पेस्ट टाकणार आहे। आणि अजून थोडं लसणाची पेस्ट थोडी शिजवून घेऊया आपण। आणि आता माझ्याकडे हा पावभाजी मसाला आहे। मी 2 पॉकेट घेतलेला आहे। तर मी हे 2 पॉकेट याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडी कस्तुरी मेथी घेणार आहे। कस्तुरी मेथी थोडी चोळून घ्यायची, याच्यातच ॲड करते मी। आणि पावभाजी मसाला बस याच्यामध्ये तो आता पावभाजीच मसाला ॲड करायचा आहे। तर मी हा आता पावभाजी मसाला ॲड करते। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घेऊ शकता आहे। मी एव्हरेस्टचा आणलेला आहे। तर आता इकडे बघा हे थोडं स्मूथ झालेलं आहे। टमाटर आपलं थोडं शिजलेलं आहे आणि आता आपण यामध्ये आपल्या भाज्या टाकून घेऊया। हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे बीट, गाजर, आलू, मटर, शिमला मिर्च आपल्याला जसं जेवढं पाहिजे आहे तुमच्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तसं तुम्ही टाकू शकता। आणि आता याच्यामध्ये आपण पाणी घालून ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। हे पाणी बघा हे एवढं पाणी टाकून घेऊया। तर आता आपण याचा शिट्ट्या काढून घेऊया 4 ते 5। तर आता झाकण लावूया आणि बंद करूया।
तर बघा मग 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर मग मी या स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आणि हे अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा मग अशी आपली पावभाजीची प्लेट तयार झालेली आहे. लिंबू, कांदा आणि पावभाजी